13 जिल्ह्यातील 17 संवर्ग पेसा नोकर भरती स्थगिती उठवून तत्काळ नोकर भरती करावी यासाठी नाशिक या ठिकाणी मागील 20 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। मात्र यावर शासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर आज वणी येथे चक्काजाम आंदोलनाचा हत्यार आदिवासी बांधवांनी हाती घेतला। महाराष्ट्रातील आदिवासी बहुल विविध ठिकाणी आज चक्काजाम आंदोलन सुरू आहे। वणी येथील नाशिक कळवण रस्त्यावर कळवण चौफुली या ठिकाणी देखील दिंडोरी तालुक्यातील विविध आदिवासी संघटना, लोकप्रतिनिधी आणि युवकांकडून चक्काजाम करण्यात आलाय। BYFI संघटनेचे अध्यक्ष आणि सुरगाणा तालुका उपसभापती इंद्रजित गावित यांनी सर्वांना संबोधित केलं। सर्व आदिवासी बांधवांना एकत्रित येण्याचं आवाहन करण्यात आलं। दिंडोरी तालुक्यातील विविध आदिवासी संघटना तसेच पक्षाचे पदाधिकारी, वणीचे सरपंच मधुकर भरसट, वणी येथील पेट्रोल पंप चौफुली या ठिकाणी जमल्याने संपूर्ण नाशिक मार्ग बंद झाले आहे। फक्त वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने सुरू होती। शेकडो आदिवासी बांधवांसह असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या। आदिवासी पेसा कायद्याची स्थगिती उठलीच पाहिजे। अरे जमीन आमच्या कसणाऱ्याची, अरे जमीन आमच्या कसणाऱ्याची। कोण म्हणतोय देत नाही, कोण म्हणतोय देत नाही। अरे नोकरी आमच्या हक्काची, अरे रोजगार आमच्या हक्काचा। कोण म्हणतोय देत नाही, कोण म्हणतोय देत नाही। जय आदिवासी। जिथं पेसा क्षेत्र आहे त्या पेसा क्षेत्रामध्ये आपण पेसा भरती स्थगितीच्या विरोधामध्ये आपण कालपासून चक्काजाम आंदोलन करत आहोत। काल आपण दिंडोरीला केलं, आज वणीला करतोय आणि वणीचं आंदोलन हे आजपासून आपलं अखंडपणे चालूच राहील जोपर्यंत महाराष्ट्र शासन या पेसा भरतीची स्थगिती उठवत नाही आणि आपल्या महाराष्ट्रातील सुशिक्षित आदिवासी तरुणींना जोपर्यंत सरकारी नोकरीचा या ठिकाणी कॉल येत नाही, सरकारी नोकरीची ऑर्डर मिळत नाही, तोपर्यंत हा आपला रास्ता रोको या ठिकाणी चालूच राहील। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर, वणी।